खूप छान वाटत आहे। सर्वप्रथम मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तसेच आमचे सर्वांचे नेते माजी खासदार माननीय राहुलजी शेवाळे साहेब जे आमच्या शिवसेना पक्षाचे सरचिटणीस आहेत यांचे खूप खूप आभार मानते। तसेच आमदार तुकाराम खाते साहेब यांचे आभार मानते की खूप प्रयत्नाने खूप लढत होती, खूप जिद्द होती आणि त्यातून आज आपल्याला महायुतीची उमेदवारी जाहीर केली आहे आणि आज आम्ही त्याचा फॉर्म भरायला जातोय। खूप वेगळा आनंद आहे, वेगळा म्हणजे उत्साह आहे। सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। माझ्या डाव्या बाजूला आमचे उपविभाग प्रमुख राशाबाई मणिकन आहे, उजव्या बाजूला आमचे मोठे बंधू भारतीय म्हणजे आपल्या जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष आहेत आणि हिरप्पा खजीर जे शाखा प्रमुख आहे ते सगळ्यांचं नियंत्रण करत आहे। महिला शाखा संघटिका आहेत आमच्या लताताई, तसेच रात्रभर जो आम्ही बसलो आमच्या त्या महिला विधानसभा संघटिका नित्या कुट्टी होती, परत पुन्हा आमची शीतल होती, परत सगळे आमचे सर्व उपशाखा प्रमुख समन्वयक सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सर्व भाजप RPI आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज आपण इथे उत्साहात बघत आहोत आणि खूप मोठा जल्लोष आहे। मला असं वाटतं आजची विजयाची नीव तयार झाली असेल असं मला वाटतं आणि सगळ्यांची जी 148चा जो बदल आहे तो बदल ते माझ्याकडून माझ्या चेहऱ्यातून बघत आहे आणि तो नक्कीच 16 तारखेला तुम्हाला दिसेल, यात काही शंका नाही। आपला हे आहे आणि एक बदलाव पाहिजे, ते बदलाव आता आपण घडणार आहे आणि आपण असा एक नगरसेविका आणणार आहे जे 147 म्हणजे कामाचा धडा पुन्हा लावलाय। तसंच एक कार्यसम्राट नगरसेविका आज 148 साठी लाभलंय। ते मी बोललो ते आमच्या एक हे भाग्य आहे की आम्हाला हे अंजली नाईक जसे एक नगरसेविका आम्हाला इथे भेटले आहेत।